कुकसे इंटरचेंज ते वडपे फ्लायओव्हर. हे बघा वडपेची टेकडीवर कशा गाड्या चालतात. बाईकवाल्यांना केव्हा रात्री साईडला सांगू शकत नाही. आणि हे वडपेचे जो नवीन उड्डाणपूल सुरू आहे वडपे उड्डाणपूल, त्या वडपे उड्डाणपुलाजवळ अपघात. आज कामावरून सुटल्यावर घरी जाताना म्हणजेच कुकसे इंटरचेंज ते भिवंडी हा आपला प्रवास. आणि आता आपण ज्या मार्गावर चाललो तो आमने इंटरचेंज इथे जेव्हा आपला प्रवास संपतो समृद्धी महामार्गावरचा, त्यावेळेस आमने इंटरचेंज इथून पुढे कुकसे इंटरचेंज आणि वडपेची जी टेकडी आहे तिथपर्यंत जाणारा हा मार्ग. आणि तुम्ही या मार्गावर पाहू शकता कुकसे इंटरचेंज. इथे सुरू असलेले कामे म्हणजे समृद्धी महामार्गाने आल्यावर मुंबईला जाण्यासाठी जे वळण आहे ते इथेच राहणार आहे, किंवा मुंबईहून आल्यावर सायदारा इंटरचेंज आपण वरती चढल्यावर नागपूरसाठी जे वळण राहणार ते सुद्धा इथेच राहणार आहे. आणि हा जो ब्रिज आहे हा मेन कनेक्टिव्हिटी आहे. या ब्रिजमुळेच समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई नाशिक महामार्ग यांची कनेक्टिव्हिटी राहणार आहे. सदर समृद्धी महामार्गावर बाईक्स आर नॉट अलाउड असे लावलेले असते, परंतु जो आम्ही इंटरचेंज तो मागे राहिलेला आहे त्याचा जो टप्पा आहे तो, आणि आपण कुकसे इंटरचेंज इथे कामे सुरू होत आणि त्या अनुषंगाने इथे गाड्या या ये जा करत असतात. आणि आपण कुकसे इंटरचेंज इथून निघून वडपेची टेकडीवर चाललो आणि जे वरण बाजूला आपल्या आले डाव्या हाताला ही म्हणजे मुंबई नाशिकहून आल्यावर गुजरातच्या किंवा दिल्लीच्या दिशेने जाण्याकरता राहणारे वळण आहे. आणि एकंदरीत आपण जो प्रवास करीत आहोत तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आपण चाललो आहोत भिवंडीकडे. आणि या ठिकाणी रोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते, कारण इथे रस्त्याच्या बाजूला असे मोठे मोठे कंटेनर्स ट्रक वगैरे उभे असतात. आज वाहतूक कोंडी कमी दिसते आणि ट्रक जे आहेत कंटेनर ते उभे असले तुम्ही पाहत आहे. आणि आपण जी वडपेची टेकडी ज्याला म्हटली जाते त्या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळंच मुंबई नाशिक महामार्गाचा वडपे टेकडी म्हणजे ग्लोबल कॉम्प्लेक्स इथे जो पूल बांधला जात आहे तो पूल तुम्हाला दिसेल. त्या पुलाचे मी यापूर्वी अपडेट देखील दिलेले आपल्या चॅनेलवर. आणि हीच वडपेची टेकडी ना आता आपण वळण घेऊन चालवलो भिवंडीच्या दिशेने. आणि इथे पाहू शकता गाड्या कशा चालवल्या ते बघा. अचानक या गाडीने दाबलं बघा. जर आता बाजूला बाईक असते दाबलं गेला तर दोन ऑलरेडी चाललेल्या आहेत बसेस लाईनीत, आणि मला वाटतं या एकाच कंपनीच्या बसेस असाव्यात. आणि जसे की एकाच कंपनीच्या निघाल्यावर मग असं वाटतं ना मी पुढे जावा याने मागे राहावा, तसं काय चुरस लागलेले असावे. आपण बराच हॉर्न घेऊन साईड घेतली आणि ते कचरा बघू शकता किती. मला वाटतं इथे जे मोठे मोठे हॉटेल्स ते पूर्ण कचरा आणून याच ठिकाणी टाकतात. या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होते. याचे मुख्यतः दोन कारण आहेत. एक म्हणजे ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणाहून रॉंग साईडने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामुळे देखील त्या वाहतूक कोंडी होते. तसेच आपण जेव्हा इथून पुढे शांग्रीला रिसॉर्टजवळ जातो हे बघा गाड्या कशा दाबून येतात. आणि इथे देखील गाडी पार्क केलेली आहे एखादी. बघा बाजूला गाडी उभी आहे. जसे की म्हटलं वडपेच्या टेकडीपासून ज्या आहेत त्या गाड्या इथे पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या असतात, कंटेनर ट्रक वगैरे. असो, मी जे बोलवतो की दुसरी जी कोंडी होते वाहतूक कोंडी ती शांग्रीला रिसॉर्टजवळ होते, कारण तिथे सुद्धा मोठ्या मोठ्या गाड्या वळण घ्यायला बघतात. म्हणजे जे वेअरहाऊसेसमधून निघालेत ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे
त्या गाड्या शांग्रा रिसॉर्टच्या समोर जे वळण आहे त्या ठिकाणाहून वळण घेतात. ती प्रायव्हेट गाडी जरी असेल 4 व्हीलर किंवा मोठे कंटेस्टर असेल त्यांना तिथूनच वळण घ्यावे लागते. हे बघा हेच ते वळण. आज नशीब आपले चांगले की आपल्याला इथे वाहतूक कोंडी निघालेली नाही आणि आपण सुसाट निघालेलो आहोत वडपेच्या दिशेने. सदर मला भिवंडीला जायचे त्यामुळे मी वडपे ब्रिजच्या खालून जाणार. पण असं वाटतं की आज जरा 5 मिनिटं वेळ मिळाला आहे तर आपण वडपे ब्रिज जिची आत्ताच मुंबईकडे जाणारी जी बाजू आहे जी लेन आहे ती ओपन करण्यात आलेली आहे वाहतुकीसाठी. तर आपण आज वडपे पुलावरनं एक राईड मारूया आणि अशा प्रकारे आपण वडपे पुलाजवळ आलेलो आहोत. डाव्या हाताने जर वळण घेतलं तर मी भिवंडीला जाऊ शकतो, परंतु भिवंडीलाच जाणे पण आपल्यासाठी वडपे उड्डाण पुलावरनं राईड स्पेशली आपल्यासाठी. 4 पदरी हा मार्ग दिसतोय, खूपच रुंद उड्डाण पूल आहे. परंतु आम्हा भिवंडीकरांना बऱ्याच भिवंडीकरांना म्हणजे वाहतुकीच्या नियमांशी काय देणे घेणे नसते. त्यामुळे हे पाहू शकता रॉंग साईडने येणारे बायकर्स तर बायकर्स कधी रिक्षात किंवा 4 व्हीलर देखील या ठिकाणी ब्रिजवरनं रॉंग साईडने येतात. वाहतुकीच्या नियमांची जराही पालन केले जात नाही भिवंडीत. आणि अशा प्रकारे आपण उड्डाण पुलावरून खाली उतरणार आहोत आणि इथनं आपल्या उजव्या हाताला वळण घेऊन आपण पुन्हा भिवंडीच्या दिशेने जाणार आहोत. अशा प्रकारे आपला वडपे उड्डाण पूल क्रॉस केलेला आहे आपण. आणि इथे काहीतरी गडबड झालेली दिसते, ट्रक पलटी झालेला आहे इथे. हो 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 बाप रे बाप, हे बघा इथे ट्रक पलटी झालेला आहे. कसा झाला? अरे बाप रे, पार पार भयानक आहे. पूर्ण काचा वगैरे तुटल्या केबिनचा एकदम सत्यानाश झालाय. कसा काय झाला? अरे बाप रे, नशिबाने डिवायडर राहून साईडला घेतला. कदाचित इथे बाजूला पार्किंग करायचा त्याचा प्रयत्न असेल, त्यात फसला असेल. असो, आज आपल्याला आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.